हे रामेश्वर गोगरे सर आहेत करमाळचे कोर्टी गावचे. तर ह्यांनी तुम्हाला मार्गदर्शन दिलं तर 11 जून 2026ला, बरोबर आहे ना? त्याच्यानंतर पण साहेब 28 जून 2026ला येऊन गेले, फोटो वगैरे काढले साहेबांनी. त्याच्यानंतर काहीतरी मला वाटतं 14 जुलैला आम्ही दोघं पण येऊन गेलो. आणि आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 17 ऑगस्ट 2026. तर आत्ता जर बघितलं तर साहेबांनी जे पूर्वावस्थेचा फोटो काढला होता त्याच्यात तारीख आहे 11 जून 2026 आणि आज बघितलं तर तारीख आहे 17 ऑगस्ट 2026. म्हणजे 2 महिने आणि 6 दिवस झाले तुम्हाला मार्गदर्शन देऊन. आता ते मधले आम्ही आलतो व्हिजिट केले तो पार्ट वेगळा, ते फोटो आहेत आपल्याकडे. पण दिल्यापासून जर आत्तापर्यंत म्हणलं तर 2 महिने आणि 6 दिवस झाले. तर तुम्ही हे वापरा बायोनिकचं मार्गदर्शन घेतलं, सोडलं, तर तुम्हाला घेतलं आणि सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की खरंच ह्या वापरा बायोनिकमध्ये काहीतरी पॉवर आहे? आम्हाला ते साधारण 15 दिवसात त्याचा रिझल्ट सापडला, रिझल्ट म्हणजे मिळाला जे काय आहे ते. हा, जे मला काय म्हणायचं आता घोगरे सर येण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने खतं टाकायला, पाणी द्यायला, वॉटर सोलेबल द्यायला, दाणेदार द्यायला ह्याला कुठंच कमी पडत नव्हते. पण केळीला काय? साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव शिवानंद शेटे, ओके. तालुका तालुका करमाळा आणि राहणार कंदर, ओके, जिल्हा सोलापूर. जिल्हा सोलापूर. बरोबर. आजची तारीख किती आहे बरं? आजची तारीख 11 6 2026. 11 जून है ना? 11 जून 2026. तर ह्या केळीसाठी आपण वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आजपासून चालू करणार आहे आपल्या ह्या शेड्यूल मध्ये, हो. बरोबर आहे का नाही? हे केळीची लागण तारीख किती किंवा किती महिन्यात झाली आहे? ह्याची तारीख आहे 3 महिने झाले. ओके, 3 महिने. 3 महिन्याची केळी आहे आपली ही झाली, बरोबर आहे का नाही? तर ह्या 3 महिन्याच्या केळीसाठी आपण वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन आजपासून पुढे आपण चालू करणार आहे. तर ही वापरा बाय ऑर्गॅनिकचं मार्गदर्शन ही घ्यायचंच तुम्ही कशामुळे ठरवलं बरं साहेब? ही पूर्ण प्लॉट असा वर खाली झालेला आहे. बरोबर. वर खाली झालाय आणि काय लईच लहान आहेत, काय लईच मोठे आहेत. मग पुढं माल एकदम त्याचा एकदम येणार नाही, अगदी बरोबर, एक्सपोर्ट साठी येणार नाही. बरोबर आहे. म्हणजे काय झालंय, काय केळी जर बघितली आपण तर ही एकदम मोठ्या झाल्यात आहे. आणि काय जर केळी बघितल्या साहेब, थोडासा कॅमेरा आणा तुम्ही, जसं मला तीच पद्धत आपण दावायची. आता तेव्हा या सगळ्या ही झाड ही समजा मोठं दिसतंय, बरोबर आहे का नाही? तसं ह्याच्याकडे जर आपण झाड बघितलं तर ही एकदम छोटं दिसतंय. पाला तेवढाच आहे, फक्त ह्याने गच्चा धरलाय. कॅमेरात व्यवस्थित घ्या साहेब, ही कमळासारखं एकदम झालेलं झाड आहे. बरं असं नाहीच, आपली ही झाडे किती आहे ती? 5,000 आहे. 5,000. आणि ह्या झाडात अशी किती झाड आहे ती बारकी? अशी 3,000 झाड आहेत. 3,000 झाड आहे ती. आणि जसं आपण जरी बघितलं तरी कॅमेऱ्यात जरी थोडासा आपण कुठे जरी पाहिलं आपण तरी आता त्या कॅमेऱ्यात बी दिसतच आहे, खालीवर झाली आहे ती. आणि तुम्ही सांगणं महत्वाचं आहे, जी काय प्रॉब्लेम आहे ते आम्ही काय बोलू शकतोय. आणि इथं जी काय परिस्थिती आहे ती आपल्याला दिसतेच आहे. तर येणारे आपल्याला 1 महिन्यात ते 1 ते 1.5-2 महिन्यात ह्याच ठिकाणी लोकेशन न हालवता आपल्याला पाहायचं आहे बरोबर. प्लॉट मध्ये काय काय बदल होणार आहे. बरोबर. आपण लोकेशनासाठी काय केलं, इथं टी आहे, तुम्ही इथं औषध वगैरे सोडता, इथं मध्यांती टी आहे आणि असाच आपला एकदम प्लॉट आहे. आणि टी आहे, टीच्या कडेला साहेब उभा राहिल्यात आणि त्यांच्याकडे ही एक झाड आहे, बरोबर. आणि ही 2 नंबरचं झाड त्याच्या मोठं आहे थोडस. म्हणजे ह्या टी पासन आपल्याला काय करायचं, नंतर ह्याच ठिकाणी लोकेशन आले होता पाहायचंय. तुमची काय अपेक्षा आहे बरं, ह्या प्लॉट मध्ये काय काय बदल झाला पाहिजे? आम्हाला ह्या रोपांची लेवल एक दिसली पाहिजे, बरोबर. आणि काळुकी ही सगळं व्यवस्थित दिसलं. ग्रिप एक लेवल दिसत ग्रेप व्यवस्थित, पाहिजे. ग्रोथ त्या झाडाचा व्यवस्थित असला पाहिजे. धरलाय ती सुटावा. अगदी बरोबर. आता तीच आपल्याला पाहिजे, जी गच्चा धरला आहे ना त्या पद्धतीचा सुटतोय. त्या पाल्या डिस्टन्स किती, येणारा पाला कसा निघतोय, येणारा पोका कसा निघतोय, लय दिवसाचा काही वेळ नाही आपल्याला, 1 ते 1.5-2 महिन्यात ह्याच ठिकाणी आपल्याला पाहायचंय. तर येणाऱ्या दिवसात आपण पाहू प्लॉट मध्ये जी काय बदल होतात ती. दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. सर नमस्कार. हा जो प्लॉट आहे तो गजानन शेठे, कंदर, पिटरगाव ह्यांचा हा प्लॉट आहे. सर थोडंसं कामानिमित्त बाहेर गेल्यामुळे सर इथं नाहीत. तर आपण केळी पाहण्यासाठी आलो होतो. केळीला मार्गदर्शन देऊन आज
11/6/2000 हे केळीसाठी मार्गदर्शन दिलं. तर सर आज इथं नसल्यामुळं त्यांची मुलाखत काय घ्यायला येणार. तर आपण थोडासा कॅमेरा फिरून घेतला होता या लोकेशनासाठी. इथं त्यांचं हे जिथं औषध सोडतात ही ड्रम आणि ह्या वालपासनं ही हे हे तेजस उभा राहिला आहे तिथं आम्ही उभा होतो त्यावेळेस. तर येणाऱ्या दिवसात आपण ह्या प्लॉटमध्ये आणखीन जी काय बदल पाहणार आहे ती सर आल्यानंतर आपल्याला सांगतील. हे असाच पूर्ण प्लॉट आपण पाठीमागं झाडं वगैरे पहिल्या अवस्थेत आहे तीच आणि केळीची झाडं पाठीमागचं लोकेशन जी काय आहे ती दिसतंय आपल्याला समोर. तर येणाऱ्या दिवसात आपण पाहणार आहे प्लॉटमध्ये काय बदल होतात ती. आजची तारीख आहे 28 जून 2026. ओके साहेब नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं मोठ्या आवाजात. गजानन शेटे, राहणार कंदर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आजची तारीख काय आहे बरं? आज 14/7/2026. 14 जुलै 2026 बरोबर आहे. हम्म, साहेब तुमच्याकडे ज्यावेळेस आलते त्यावेळेस तुम्ही पलीकडून होता, अलीकडून बंधुराज होते, साहेब अलीकडे होते. हम्म. शूटिंग काढली होती पूर्वावस्थेची. हा, बरोबर. त्यावेळेस तारीख किती होती? काहीतरी 11 जून 11 जून होते. 2026 बरोबर आहे. हम्म, म्हणजे मी आपलं तुम्ही थोडस येईपर्यंत थोडा व्हिडिओ हम्म. बघितला त्यात तारीख होती म्हणून तुम्हाला बोलतो. हम्म, आता तुम्ही ह्या प्लॉटला 3 महिने झाला असं ते पहिल्या व्हिडिओ मध्ये बोलले हम्म, आणि ह्यांनी गच्चा धरलाय, वय खाल्ले, हम्म. वेळ घेतलाय, पाहिजे अशी वाढाना. वाढ. हम्म, आपले घोगरे सरांनी तुम्हाला फक्त वापरा बायोनिकचा एकच डोस दिलाय एक डोस घ्या. बरोबर आहे का नाही? एक डोस आणि फवारणी. फवारणी. आता तुम्हाला म्हणजे आज ही केळी कुठं होती ही त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही काही बोलायची गरज नाही. ती किंड पलीकडे हम्म, बॅलर पासून पहिल्या झाड पहिल्या हा. दुसऱ्या झाडाच्या मध्ये तुम्ही हम्म, आणि दुसऱ्या तिसऱ्याच्या मध्ये घोगरे सर होते. आज हम्म. आपण तसेच उभा आहेत. हम्म. आता हे झाड ह्याचा पाला जर वर केला हम्म. तर कमर लागन किंवा कमरच थोडासा असा हम्म. हितपर्यंत येईल असं हम्म. होतं. पण आज जर बघितलं तर हम्म, ही 1 महिना आणि थोडक्यात 11 तारखेला दिलता, आज हम्म, 14 तारीख आहे. म्हणजे 1 महिना आणि 3च दिवस झाले. हम्म. ह्याचा पाला कुठे आहे आता? लांब. की माझ्या हाताच्या वर 1 फूटभर आहे बरोबर आहे. बरोबर आहे ना? हम्म. म्हणजे मी मुद्दाम आपण हे का दावतोय हम्म, की सगळ्यात महत्वाचं लोकेशन हलवलं नाही. लोकेशन आहे. तुमच्या लक्षात येते आम्ही काय बोलायची गरज नाही आणि आम्ही काहीच बोलायची गरज नाही, तुम्ही काहीच नाही. कॅमेरा जर सरळ कसाही फिरवला हम्म, तर वय खाल्लेला प्लॉट, खालीवर झालेला प्लॉट, हम्म. एका डोस मध्ये किती स्प्रे झालेत आतापर्यंत? ह्याला झालं बघा 3 झालं बघा ते ह्याचं. रोवरचे 3 आणि गुरुतरचे 3. हा, ते मग 6 झालं. थोडक्यात 6 स्प्रे आणि 1 डोस. एक डोस. मग तुम्हाला जी काय थोडक्यात वय खाल्लं होतं, जसं घोगरे सर बोलतात की बाबा आमचं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन वापरलं की वय खाल्लेलं बाहेर निघतं, गच्चा धरलेला बाहेर निघतो, पोगा चांगला चालतो. आज बागाकडे बघून तुम्हाला काय वाटतं? फरक पडला की त्याचा. आहे का नाही? फरक पडला. कारण विषय कसा आहे, आज मला काय म्हणायचे, घोगरे सर तुमच्याकडे येण्यापूर्वी हम्म. तुम्ही तुमच्या पद्धतीने कष्ट करायला, खर्च करायला, वेळ द्यायला, मेहनत करायला, पाणी द्यायला कमी नव्हता, पण बाग उचलत होता का? बागोच. ह्या वापरा बायोनिक मध्ये असं काय की वापरा बायोनिक सोडलं की खाल्लेलं वय बाहेर निघत आहे. तर त्याच्यात असं या की जी त्याला आतापर्यंत भेटत नाही, म्हणजे एका वाक्यात उत्तर देतो. कारण मला काय म्हणायचंय, आतापर्यंत तुम्ही देतच होता, त्याची गरजच आहे. तुम्ही जेवढं काय देताय ते फक्त टाकलेल्या खतांचं विघटन होणं, आपटेक होणं, उचलून देणं, खाल्लेलं वय बाहेर काढणं, जमीन भुसभुशीत करणं, पांढरी मुळी चालू ठेवणं आणि त्या पांढऱ्या मुळीला सतत अन्नद्रव्याची उपलब्धता असणं म्हणजे वापरा बायोनिक वापरणं. म्हणजे कुठलाही शेतकरी असू द्या आणि पीक कुठलं असू द्या, वापरा बायोनिक वापरलं पीक वय खाणार नाही, टाकलेल्या खतांचं विघटन होणार, पाण्याचा निचरा होणार, मुळी सतत चालू राहणार. मुळी तुम्हाला चालू करण्यासाठी ह्युमिक वगैरे जास्त काय सोडायची गरज पडणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठलंही पीक वय खाणार नाही. ह्याची प्रसिद्धी आपण कुठं उभा राहून देतोय? झाडाच्या पुढं. म्हणजे आता आपण दोघं थोडक्यात किंवा घोगरे सर आपण कुठेही एखाद्या हॉटेलमध्ये चौकात बसलो आणि एखादा व्हिडिओ असाच आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण बनवला की म्हणलं वापरा बायोनिक खूप चांगले, आपल्यावर कोण विश्वास ठेवेल? पण आज उभा कुठे? केळीच्या प्लॉट मध्ये उभा राहिल्यामुळे ना. आणि लोकेशन ना हलवत आहे. म्हणजे आहेच आहे. ह्याच्यात आपण पूर्वावस्थेचा, आज समजा हे तर फोटो दावला, ही पूर्वावस्थेचा फोटो आणि ही दुसऱ्या अवस्थेचा फोटो, ही पूर्वावस्थेचा फोटो आणि ही दुसऱ्या अवस्थेचा फोटो, आणि हे झाडांकडे जर निरीक्षण
कुणीही व्हिडिओ पाहणाऱ्यांनी जर केलं तर आपण दोघांनी म्हणायची गरज नाही की वापराबाहेर चांगले समजण्यावाले की इशारा का तर तुम्ही केळी क्षेत्रातले जे शेतकरी आहेत ज्यांची केळीने वय खाल्ले ज्यांच्या केळीच्या पाल्याने म्हणजे गच्चा धरलेला आहे म्हणजे नाही असं नाही ते दिसतंय ते सगळं. आता ही सुद्धा झाड त्या कॅमेऱ्यात मी चांगलं बारकाईने बघितलं तर ही नाही ही दिसते ना ही किती पाल आले ह्यात 1 2 3 ही 4थं पाल आणि 5वा पोग आहे 5वा 6वा पाव 6वा पोग आहे पण एका इथं हिथनं पकडू आपण एका इथे 6वा पोग आहे आणि हिथं अगोदर ही सगळा गच्चाच होता खाली गच्चा धरलेला बाहेर सुटलाय. सगळ्यात महत्वाची पाऊंडरी आली आहे आणि सगळ्यात महत्वाची एकाच डोसवर केळी बांधून काढली खरं आहे. म्हणजे हीच नाही आता इथं कुठलं झाड जरी घेतलं ती तुमच्या पसलं जरी घेतलं ह्याने गच्चा सोडल्याला ही लगेच ह्या झाडाचं जर पाला त्यावेळेस तुम्ही आता मापून बघितलं नाही लई तर हितपर्यंत तुमचा शेंडा आला असता ह्याच्या पुढे गेला नसतं कमरेला केव्हा हितपर्यंत व्हिडिओ बघितले लक्षात येत. पण आज जर बघितलं ही तर आता ह्या बेडवर उभा आहे मी तरी ही उंची किती झाली तेव्हा तर बेड नाही तुम्ही बांधलीच नव्हती म्हणजे अजून किती नाही म्हणलं तर 6 इंचांनी उंची वाढली म्हणजे वाढ जी पाहिजे अपेक्षित थोडक्यात ती झाली. आणखी आता तुम्ही बेसळ भरलाय दाणेदार आणि आता जर आपला डोस गेला तर आता परत ज्यावेळेस आपण दुसरी शूटिंग काढू त्यावेळेस तर आपले शेतकरी म्हणतील की नेमकं ही काय करीत येतात. आणि आपला विषय असा आहे की आपण तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं फक्त शेड्यूल ऍड करून देतोय तारीख टाकून एवढाच फरक आहे. पण तुम्ही आता हे भरलेला बेसळ आहे बेसळला उचलून देणं विघटन करणं लागू करणं ही वापराबाहेर गेलं जमिनीत की त्याला म्हणायची गरज नाही. जसं लोखंडाला परिसाचा स्पर्श होतो आणि लोखंडाचं सोनं होतं तसं वापराबाहेर जमिनीला गेलं आपलं की जमिनीत कुठल्याही जातीची खत असो मग शेणखत असो लेंडी खत असो कोंबड खत असो मळी असो तुम्ही दाणेदार बेसळ असो वॉटर सोलेबल असो काही तुम्ही टाकलेलं आहे ना त्या सगळ्यांचं विघटन करणे आपटेक करणे आणि उचलून देणे. आणि उचलून दिलं की तीच जसं उचलून दिलं जातंय तसं ही उचल हिथं नाही उचलून दिलं झालं की मी बोलतोय त्याला काही अर्थ नाही ही उचललं गेलेलं हिथं दिसत नाही हिथं फरक दिसला पाहिजे हिथं फरक आणि हिथं दिसतोय तसं काही नाही विषय. ओके जसं आहे तसं आपण थोडक्यात दावण्याचा सांगण्याचा प्रयत्न का करतोय की आज बारकाईने अभ्यास केला तर उन्हातानात आपला शेतकरी बांधव खूप मोठ्या लेवलला कष्ट करतोय खर्च करतोय तिकडून तिकडून पैसे जवळ नसले तर कोणाकडून बी उचका पाचका काही करून तिथं खर्च करतोय. पण हिथं जर पीक पाहिजे असं नाही आलं तर ती जी वायदा केलाय पिकावर मी पैसे देतो ती पिकाचं उत्पादन तसं नाही निघालं तर पैसे कुठून जातो ना शेतकरी नाही कष्ट करताना लाभ ठरतोय ना. ह्या वापराबाहेर तीच उद्देश आहे ध्येय की कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला आपल्याला हरूनच द्यायचं नाही. बांधावा आज आम्ही तुमच्या काय तुम्हाला रिझल्ट आलाय तुमच्या घरीच तिकडे मार्गदर्शन आजचा डोस काढून देऊ विषय किंवा नाही आज कुठे परत बी बांधाव लोकेशनवर बुंदा पाहिजे असा बनाना पोगा पाहिजे असा थालाना खतं टाकलेत भरपूर तुटाळे होत्या किंवा खालीवर प्लॉट झालाय ह्यांच्यासाठी एक सल्ला संदेश तुमचा 1 महिन्याचा अनुभव तुम्ही काय सांगू शकाल. औषध 1 नंबर 100% चांगलं आहे चांगलं आहे. आपल्या शेतकरी बांधवांनी ज्यांची केळी खाली वर झाली वय खाल्ले त्यांनी तरी मला वैयक्तिक वाटतं की वापरलं अवश्य वापरावं. ज्यांची केळी चांगली आपल्याला आनंद आहे ज्याच्या त्या पद्धतीने जिथे शेतकरी सक्सेस आपल्याला खूप आनंद वापरायला अवश्य चांगलं आहे बरोबर आहे नाही. पण ज्यांची केळी खालीवर झाली किंवा मी म्हणतो काय आपल्या शेतकरी बांधवांचं दुकान असेल काय आम्ही जसं थोडक्यात मार्गदर्शन देतोय असे काही मार्गदर्शन बी देणारे असतील पण ज्ञानाची देवाणघेवाण जर केली तरच आपण मार्केटमध्ये आपलं म्हणजे मला काय म्हणायचे केळी कोणाची असू द्या समजा माझ्यासारखे ते मार्गदर्शक जरी असतील किंवा त्यांचं स्वतःचं कृषी सेवा जरी असेल आणि जर प्लॉट वय खात असेल तर माझी त्या बांधवांना हात जोडून विनंती की तुम्ही बाबा वापराबाहेर 1-2 डोस घेऊन तुमची खाल्लेलं वय बाहेर काढा परत आमच्या वापराबाहेर कडे नाही वळाल तरी आमचं काही म्हणणं नाही. पण तुमचं कष्ट खर्च गेलेला वेळ झालेला प्लॉट खालीवर ही जर बाहेर काढायचं असेल तर वापराबाहेर कडे वळा. तुम्हाला काय वाटतं याच्यावर? 100% वळावं. कारण विषय कसा आहे की हे बघा बारीक अभ्यास केला ना पीक कुणाचा असू द्या मग तो गावात सरपंच असू द्या पोलीस पाटील असू द्या गावात कुठलं एक प्रतिष्ठित त्यांचं पद असू द्या किंवा कृषी भूषण त्यांना कुठला एखादा पुरस्कार भेटलेला असू द्या आनंद आहे आपल्याला. पण पीक कुठलंही घेत असताना त्याला खर्च कष्ट कुठलाही शेतकरी आपला करत असताना पीक जर वय खात असेल तर शेतकऱ्याने आपले समजून घ्यायचं की आपल्याला वापराबाहेरची गरज आहे. कारण मला काय म्हणायचं दुखायला लागले कोणाकडे जातो आपण डॉक्टरकडे गोळ्या मिळल्या तर राहिला दुखायचं. कारण डॉक्टर सोडून जर आपण तिसरीकडे गेलो तर आपल्याला इंजेक्शन गोळ्या जे काय आपण सलाईन लावणार आहे तिथं लावू शकतो का आपण. मग तसं ही वापराबाहेर ही टेक्नॉलॉजी अशी बनवली की खाल्लेलं वय बाहेर काढून द्यायचं तर वापराबाहेर वापरायचं. तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे? समाधानी.
केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं गल्लं तशी माहिती दिली त्याबद्दल वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून आपल्या रामेश्वर घोगरे सरांकडून करमाळ्याच्या तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद. साहेब आपण पूर्वावस्था काढली होती कुठून घेतली होती ह्या प्लॉटची तिथनच घेतली. म्हणजे ह्या कॉकच्या ही कॉक खुण्यासाठी घेतला होता साहेबांनी असा फोटो इकडून. हा हा आणि त्याच्या कॉकच्या समोरच्या लाईन मधलं दुसऱ्या आणि तिसऱ्या झाडापाशी जे काय असेल त्या व्हिडिओमध्ये असेल तिथं उभा होते तुम्ही आणि त्या व्हिडिओमध्ये दिसतंय ना. आत्ता बघितलं तर फक्त आता ही झाडं वाढल्यात म्हणून आता त्यांनी थोडंसं एकदम खाली वाकून कॅमेरा घेतात म्हणून आपण दिसतोय. पण आता आपण थोडंसं लोकेशनला 1-2-3 लाईनी सोडून पुढे जाऊ कारण झाडांची वाढ भरपूर झाली. हाय असं थोडंसं कॅमेरा आता वर घ्या. आम्ही हाय असं थोडंसं पुढे येतो म्हणजे इथं थोडासा पेस आहे 1-2 झाडं नाहीत म्हणजे लोकेशनला त्याच ह्याच्यात असल्यासारखं आहे. तिथे 1-2 झाडं गेले तिथलं एक झाड पुढचं एक झाड गेले म्हणून इथं आपण दिसतोय म्हणजे आपण मुद्दाम त्या लोकेशनवरून पुढे आलोय. बरोबर आहे नाही साहेब? नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. माझं नाव शिवानंद सदाशिव शेटे, गाव राहणार कंदर, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर जिल्हा आहे का? सोलापूर. तर आपण ह्या प्लॉटला आपले हे रामेश्वर घोगरे सर आहेत करमाळचे कोरटी गावचे. तर ह्यांनी तुम्हाला मार्गदर्शन दिलं तर 11 जून 2026ला. बरोबर आहे ना? त्याच्यानंतर पण साहेब 28 जून 2026ला येऊन गेले फोटो वगैरे काढले साहेबांनी. त्याच्यानंतर काहीतरी मला वाटतं 14 जुलैला आम्ही दोघं पण येऊन गेलो आणि आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 17 ऑगस्ट 2026. तर आत्ता जर बघितलं तर साहेबांनी जे पूर्वावस्थेचा फोटो काढला होता त्याच्यात तारीख आहे 11 जून 2026 आणि आज बघितलं तर तारीख आहे 17 ऑगस्ट 2026 म्हणजे 2 महिने आणि 6 दिवस झाले तुम्हाला मार्गदर्शन देऊन. आता ते मधले आम्ही आलतो व्हिजिट केले तो पार्टी वेगळा ते फोटो आहेत आपल्याकडे पण दिल्यापासून जर आतापर्यंत म्हणलं तर 2 महिने आणि 6 दिवस झाले. तर तुम्ही हे वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलं सोडलं तर तुम्हाला घेतलं आणि सोडल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की खरंच ह्या वापरा बायोऑर्गॅनिकमध्ये काहीतरी पॉवर आहे? आम्हाला ते साधारण 15 दिवसात त्याचा रिझल्ट सापडला. रिझल्ट मिळाला जे काय आहे ते. हा, जे मला काय म्हणायचं आता घोगरे सर येण्या अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने खतं टाकायला पाणी द्यायला वॉटर सोलेबल द्यायला दाणेदार द्यायला ह्याला कुठंच कमी पडत नव्हते. पण केळीला काय प्रॉब्लेम होता तुम्ही व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगा. म्हणजे ते केळी उचलत नव्हती आपली. केळी उचलत नव्हते आणि खालीवर म्हणजे झालं होतं. हा एक गच्चा पण लेवल धरला होता. नव्हते आणि थोडस ते वापराचं औषध वापरल्यामुळं बुंदा साईज आणि केळीची हाईट हे लेवलला आले. जे खालीवर होतं ते पूर्ण एक लेवलला आलं. म्हणजे हे देण्या अगोदर तुम्ही तुमच्या ते पद्धतीने पूर्ण द्यायला खालीवर कमी नव्हता. नव्हतं कमी खतं. नव्हतं पण ते जी काय पाहिजे होतं ते त्यात ते वापर भेटत नव्हतं. कंपनीमध्ये भेटत नव्हतं आणि ह्याच्यातनं भेटलंय. ह्यातनं भेटलं. म्हणजे आता ही जी तुम्ही कसा कॅमेरा बघा ही खाली गच्चा धरलेला दिसतो हिथं ही अंतरी पडलेली हा. हे लक्षात येते. हा, लक्षात येते. ही अंतरीच नाही तर आता हे सहज बोट फिरवलं तर हे बघा जसं काय ते चुन्याच्या डबीतनं बोट काढून असा चुना आपल्या हाताला लावलेला दिसतो हा. तर म्हणजे प्लॉटवरती कसा जरी आत्ता कॅमेरा फिरवला अगदी असा वर धरून जरी तरी तुम्हाला जी पाठीमागचं लोकेशन आहे का ते काहीच येणार नाही. काय तुम्ही कसा बी प्रयत्न करा येणारच नाही. कारण किळीच तशी वाढ झाली. आपण लोकेशन एकच धावू शकतो की जी टी होती पहिली की त्या टीपशी टीच्या अलीकडे एक दुसऱ्या तिसऱ्या झाडापाशी साहेब उभा होते बंधू तुमचे तुम्ही दोघं आणि साहेबांनी फोटो काढलेले व्हिडिओ पण काढलेला. तर आपण तिथनं मुद्दाम व्हिडिओ तसाच साळुंके सरांनी माग घेतलेला आहे का तर आपण आपलं लोकेशन प्रत्येक वेळेस धावण्याचा प्रयत्न करतो आणि आज बी आपण ते लोकेशन धावून तिथं जर उभा राहिलो पहिल्या जागेवर तर पाठीमागचं काय दिसणार नाही आतला माणूस दिसणार नाही. हा पेस आहे म्हणून आपण तिथनं फक्त आतमध्ये 1-2-3 लाईनी सोडून हेतपर्यंत आलो. केळी कशी दिसती कॅमेरा कसाही फिरवा आतनं खालचा पाला आहे कुठंतरी एखादा दुसरा पाला पिवळा पाला आहे ते बी म्हणजे ज्याने असा बुंदा थोडासा सोललाय तोच पाला. पण बारीक जर बघितलं तर ही पाला बघा फाटलाय म्हणजे बुंदा बनायला लागलाय पाला फाटलाय. आणि पाल्यात अंतरी सगळ्यात महत्वाचं तुमच्या जवळचा घ्या कुठला घ्या बुंद्याला खाली लाल इन वर काळू की कुठला बी बुंदा घ्या. म्हणजे आपण मीटर मध्ये घ्यायचा जर मापला असता तर आज किती भरला असता साहेब? हो. किती पटीने बदल झालाय? नाही फरक मग आपण तेच त्यामुळे आतमध्ये का आलोय खालनं कॅमेरा वरपर्यंत घ्या
काळुकी दिसती, दोन म्हणजे पाल्याच मधली अंतरी दिसती, लाली दिसती, ह्या सगळ्या गोष्टी दिसणं गरजेचं आहे. कारण आपण आतलं पण नाही काय धावलं तर आपण आपल्या लोकेशनला धावतोय, पण आतलं बी का धावतोय, ही लाईन दिसती ह्याकडं त्याकडला कशी दिसती, पाला लांब रुंद आणि जाड आणि काळुकी, कारण लोकेशनला आहे पण आत बी तसंच आहे एकदम सुंदर. आणि मग असं आल्यावर कुठल्या शेतकऱ्याला आतून बळ मिळतं रानात कष्ट करायला, खर्च करायला. एखादा पाहुणा आला, चला रानात चक्कर मारून येऊ, आणि पीक चांगलं नसलं, पाहुणा म्हणला चक्कर मारून येऊ, आपण म्हणतो अहो मला जरा गडबड आहे. म्हणजे आपण टाळीतो जाणीवपूर्वक. प्रत्येक शेतकऱ्याला माहिती का आपण टाळीतो का आपण जाणीवपूर्वक त्यांना वेळ काढून चला म्हणतो. चांगलं असलं की चला, आणि खराब असलं की साहेब मला गडबड आहे. आणि तसंच झालं मध्ये आम्ही औषध वापरायच्या आधी आम्हाला तसंच वाटलं होतं, आयला कोण जर आलं तर म्हणून राहिला यांनी काय केलं, एवढा मोठा पसारा केला. आणि किती झाड आहेत? झाड 16,000 झाड आहेत. 16,000 झाड आहेत. 16,000 झाड आहेत. 16,000 झाड पूर्ण प्लॉट खालीवर. पूर्ण आणि वापराबाहेर घेतलं की पूर्ण कातण टाकली प्लॉटनी. पूर्ण व्यवस्थित एक म्हणजे थोडक्यात तयाना जाणारा सारखा बघतोय आणि थांबतोय बागापाशी, अरे काय वापरलंय, वापरा बायोनिकचं औषध वापरलं. म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने एवढं कष्ट करून खर्च करून 16,000 झाडं लावून प्लॉट जर खालीवर होतोय तर 16,000 झाडाला जवळपास एक एकरी, आता किती एकर आहे ही सगळी? 13 एकर आहे. 13 एकर. 13 एकर. एकरी किती खर्च जातो तुमच्या अंदाजाने? एकरी लाखाच्या पुढं? 1.5 लाखापर्यंत. एकरी 1.5 लाखाच्या पुढं. आणि प्लॉट जर खालीवर झाला तर शेतकरी कुठला असू द्या, काय झाडाला पैसे हलवायचे का? हा, आता ह्याचे कोटी रुपयाच्या पुढे पैसे होते ना, हा पार्टी वेगळा आहे, रेट चांगली गावली तर. पण जर एवढा खर्च करून जर प्लॉट वय खात असेल तर झोप येणार नाही कुठल्या शेतकऱ्याला, बरोबर आहे नाही? पण चांगलं शांत झोपायचं असेल तर वापराबाहेर वापरावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? 100% प्रत्येकाने वापरावं. शांत झोप लागते, नाही तर ते आम्हाला तर ते रानात आलं की कस तरीच वाटायचं की कसं फसलो काय नो झालंय, काय फसलं काय. म्हणजे विषय काय आहे, कुठलाच शेतकरी फसायसाठी कुठलंच पीक करत नाही. पण विषय असा होतो की पीक जर वय खात असेल, वेळ घेत असेल, गच्चा देत असेल, शेतकरी कुठला असू द्या, केळीसारखं पीक खर्चिक आहे आणि खदाड आहे, आणि ह्या पिकाला जर कुठला शेतकरी झटत असताना ती वेळ घेत असेल आणि वय खात असेल तर त्या शेतकऱ्याला जुगार खेळल्याने वाटतं स्वतःच्या रानात मी हे पीक करून फसलोय का, असं मनाला मन साक्षी देतं. आणि हे कोणाला 4 माणसात सांगायसारखं नसतं. पण इथं वापराबाहेर 100% धीर देणारं, आधार देणारं, साथ देणारं आणि प्लॉट वय खाल्ल्याला बाहेर काढून देणार टेक्नॉलॉजी. गोगरे साहेब पहिल्यांदा आल्या मी ते साहेब म्हणले वापरून बघा, पण माझं मन करत नव्हतं, आयला खरंच का आहे का नाही, हा देऊ का नको, घेऊ का नको करत घेतलं. 2 डगरी मन. परत 15 दिवसांनी ह्या गोगरे साहेबांकडूनच घेतलं होतं. गोगरे साहेबांना वापरून बघा. 15 दिवसांनी त्यांना फोन करून सांगितलं की साहेब बोलले बोललं तसं झालं, तुम्ही मला विश्वासाने करायचा दिला नाही. समाधान बघू वाटत नव्हतं, लय असं वर खाली होतं, इतकी बेकार परिस्थिती. काय रोप तर अशी जमिनीला खेळत होते, अशी बी काय होत. आपण दुसऱ्या बी त्यांना अजून सांगितलं. आता काय झालंय, आताच्या बघण्याला आणि 2 महिन्या खालच्या बघण्याला जमीन आसमानचा फरक. आता येणं जाणारी लोक काय म्हणतात, अरे तू काय घालतोय, प्रत्येक लोक म्हणतात अरे आम्ही बी सांभाळतोय, पण असं नाही का काय करतोय मला काय औषध वापरलं व्यवस्थित झालं. म्हणजे आता तुम्हाला आणि सुद्धा प्रत्येकाला म्हणतोय की आता ही वापरा बायोनिक वापरा आणि चांगला रिझल्ट मिळतोय, ह्यात काही सुद्धा अडचण नाही. 2 पैसे जातात पण त्याचं चीज होत आहे. म्हणजे हितनं अगोदर हे वापरण्यापूर्वी शेतकरी म्हणत असते किळी लावली खालीवर झाली, काय काय करताय नेमकं. आणि आता तेच शेतकरी काय म्हणतात, काय वापरताय घालवलं, आता काय करताय तुम्ही नेमकं, म्हणजे पलटी जाईल. पलटी झाली. म्हणजे मराठी म्हणे ना, दुपारची सावली कलती. फक्त दिशा देणारा पाहिजे, दशा करणारा नाही पाहिजे. कारण मार्केटमध्ये स्वार्थ साधून दुसऱ्याची किती का दशा होईना माझा स्वार्थ साधला पाहिजे असं आज मार्केट चाललंय. पण इथं वापराबाहेर आज बारीक जर अभ्यास केला तर जय जवान जय किसान बोललं जातं. जवान आपल्या तिकडे देशाच्या सीमेवरती अगदी तटस्थ उभा आहेत आणि आपल्या देशाचं संरक्षण करतात. पण आज बांधावरती येऊन आपल्या शेतकरी बांधवांना दिशा देणं खूप गरजेची, आणि ती दिशा कोण देत असेल तर ती वापराबाहेर देती. त्याचं अगदी जिवंत उदाहरण म्हणलं तर आपण जिवंत व्हिडिओ काढतोय, तारखेचा उल्लेख करतोय, परत व्हिजिट देतोय आणि परत शेतकऱ्यांचं मनोगत घेतोय. त्याचं कारण एकच आहे, जे शेतकरी कष्ट करून खर्च करून वेळ देऊन
ते पीक जर वय खातंय, त्या वय खाणाऱ्या पिकाला वापरा बायोरेनिक दावा, ते पीक खाल्लेलं वय बाहेरच काढून देते. ह्याचा साक्षात्कार आपण बसलेलो काळे आहे आणि हे पीक. मग ह्याच्यावर जो विश्वास ठेवीन तो शेतकरी 100% तरल. कारण आज बारीक जर अभ्यास केला, शेती करत असताना कर्ज वाढतंय, शेती करत असताना कर्ज वाढतंय, शेती करत असताना कर्ज वाढतंय, आणि कर्ज फेडायचं असेल तर वापरा बायोरेनिक वापरावंच लागेल. त्याला पर्याय नाही. कारण आम्ही पण तिघं पण मार्गदर्शक शेतकरी, इतकं 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 बोलायला बी कंपनी आम्हाला पैसे देत नाही, तुम्हाला एक्स्ट्रा. पण जीव तोडून का सांगायचे आणि मन लावून का बोलायचंय की आज आमचे एखादा शब्द जर तुमच्या मनाला लागला आणि त्या शब्दावरती जर तुम्ही वापरा बायोरेनिक वापरायला सुरुवात केली तरच तुम्हाला कळणार आहे की तळमळीने बोलतात खरे खोटे, काही तर साक्षात्कार आहे, काही तर जिवंत सगळं. तसा लोखंडाला परिसाचा परिचय झाल्यानंतर लोखंडाचं सोनं होतं, तसं आपल्या जमिनीत कुठलंही पीक करत असताना जर वापरा बायोरेनिकचा स्पर्श म्हणजे वापरा बायोरेनिक यूज करायला सुरुवात केली, पिकाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. उत्पादन मागायची गरज नाही, त्याला द्यावं. 100%. म्हणजे आपण बोलतो हिथं बसून हेच बोलायला पडद्यावर बोलू शकतो, त्याला स्क्रिप्ट लिहून पाठ करून लई सोपं असतं. पण हिथंच बसून आपले जे बोबडे बोलेत, वाकडे तिकडे बोलेत, हिथंच बसून हिथंच बोलणं गरजेचं आहे. तेच फक्त आपल्या शेतकरी बांधवांना कळणार आहे. आणि जे विश्वास ठेवणार आहे ते आपण त्यांना तारणार. बरोबर. तर तुम्ही हे आमचं मार्गदर्शन घेऊन समाधानी. हो, समाधान. आता आपण अजून एक रिझल्ट दाखवू वेगळा. तुम्ही आहे तिथंच कॅमेरा राहून द्या, अजिबात चालू नका. आपल्याला जमिनीत हात घालून दावायचंय. तुम्ही तिथंच थांबा. म्हणजे जमीन भुसभुशीत आहे का, हे बघा. साहेब तिकडून आहे म्हणतात तरी बी आपण घालून दावतो. आणि हो का मुळी, हो का मुळी. ती काय आता माझा काय हात म्हणजे काय नांगराच फळ नाही. बरोबर आहे का साहेब? बरोबर आहे. काय कुदळ फिदळ काय नाही, पण हे बघा चहा पावडर सारखी झाली. काय का? म्हणजे जमीन कशी पाहिजे तर ही बरोबर होती, जशी पाहिजे तशी बरोबर होती. कसा बी कुठनं हे करा. कस काय मुळी, ही मुळीच जाळायचं. हे आपण म्हणायची गरज नाही, ही मुळी. आणि मुळी चांगली चालू असली की पिकाला वाढ म्हणायची गरज नाही. आपण ही सगळं एवढं जिवंत का धावतोय की समजणे आलो की इशारा कापी आहे. पठाड्या गोम सारखी दिसते. फटाड्या गोम सुद्धा कमी. हे काय आहे, जाळ आहे काय? फक्त विषय कसा आहे, विश्वास ठेवा, बिंदास वापरा. आणि नावच कंपनीचं वापरा आहे. विश्वास ठेवा आणि बिंदास वापरा. म्हणजे जसं आहे तसं आपण थोडक्यात दावण्याचा बोलण्याचा प्रयत्न हा छोटासा. कंपनी अनेक आहेत बरं का, आपण कंपनी अशी वापरा बायोनिक सारखी नाही बरं का. रिझल्ट 100 वॉरंटेड, गॅरंटेड गॅरंटेड आणि ब्रँडेड रिझल्ट. 24 कॅरेट सोनं म्हणतात ना, ती वापरा बाहेर. ती वापरल्याशिवाय कळत नाही. नाही जो धाडशी शेतकरी त्याला नाही नाही, धाडशी कष्ट करणारा शेतकरी धाडस करू शकतो. बरोबर. बाकी बद्दल बोलणं आपण नाही. कोणालाच काय नाही म्हणायचं. सगळी आपलीच आहे, दादबी आपलं होडबी आपली. बरोबर लागते आपल्याबद्दल आपल्याला बोलले. मग आपल्याला काही गोष्टी कळतात दिसतात, पण नाही काय गेलाच. कारण आपला शेतकरी सगळीकडून येडावले झालाय. कर्ज पाणी देणं पाणी, आणि ह्याला कुठलं पीक करायचं म्हणलं खर्च आहे. आणि आपलं बी वापरायचं म्हणलं की शेतकऱ्याला काय फुकट नाही, काय शासकीय अनुदानात नाही. त्याला बी 2 रुपये लावायचे. फक्त तो एकच शेतकरी धाडस करू शकतो, ज्याला कळतंय माझं कष्ट वाया चाललंय, ज्याला कळतंय ही पीक वय खातंय, तोच शेतकरी धाडस करतो. तोच शेतकरी जो रिस्क घेतो ना तोच फिक्स असतो. बरोबर. कारण मला काय म्हणायचं, रनिंग मध्ये जीव तोडून पळतो तोच पहिला येतो का, उग मागणं आलेल्या म्हणतात ह्याला 1 नंबर ह्याला 1 नंबर असं असतंय का? कधीच नसतं. आज बघितल्या बघा ना पाऊंडर आहे चुनाच काय एखाद्या डबीतनं काढून असा अंगठ्या घेतो ना, तांबकोला माळा असं दिसतोय. तर तिथून ना ही बोट. आणि पाला जर सर बघितला तर किती रुंद असेल पाला. पाला पाला बघा तो पाला टाकला म्हणजे रुंदाट रुंदाट किती. थोडेसे आता असे शब्द वापरायचे. रुंदाट पाला आहे, रुंदाट. आणि ही जाड जर काळा भुरा आहे. बघितला आवाज ट्रकवर ताडपत्री वाढल्यावर. मग आता जे काही केळी क्षेत्रातले शेतकरी आहेत की ज्यांचं केळी तुमच्यासारखंच अगोदर तुम्ही वापरणे अगोदर जी तुमच्या केळीची परिस्थिती होती की केळीने वय खाणं, गच्चा धरणं, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी नसणं, टाकलेली खतं उचलली जात नाहीत, वॉटर सोलेबल वगैरे तुम्ही देताय ते पाहिजे तसे लागू होत नाही. तर अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी की ज्या शेतकऱ्यांनी ज्याच्या त्याच्या पद्धतीने जो तो शेतकरी कष्ट करतो, खर्च करतो, वेळ देतो आणि केळी वय खाती, अशा केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी 2 महिने 6 दिवसात
हा झालेला जो बदल आहे, तर तुमचा एक सल्ला संदेश म्हणून तुम्ही काय सांगाल की बाबा वापरा बायोऑर्गॅनिक आपल्या शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक वापरलं पाहिजे का जाणीवपूर्वक ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, ह्याच्याबद्दल तुमचं स्पष्ट मत काय? नाही, वापरा कंपनीची औषधे खरंच एक नंबर आहेत. आम्हाला सुरुवातीला तर वाटलं होतं ही खालीवर झालंय, काय करायचं काय नाही, पण ते आम्हाला एक जणांनी सुचवलं की बाबा वापरा बायोनिक कंपनीच्या साहेबांना भेटा तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्याकडनं सल्ला घ्या. मग ते आले आणि त्यांनी मग हे आम्हाला सांगितलं, आम्ही 1 महिन्यात तुम्हाला मी औषधाचा फरक काय जाणवतोय हे बघा आणि मग आमची औषध वापरा. पण आम्ही खरोखरच ते वापरली आणि त्यातनं आम्हाला ते रिझल्ट मिळाला. म्हणजे आज जो आणि ते प्रत्येकाने वापरावं हे औषध खरंच चांगलं. म्हणजे सोपी शेती करायची असेल हा आणि कुठल्याही पिकाने वय खाऊ नये असं वाटत असेल आणि टाकलेली खतं लागू व्हावे असे बी वाटत असेल आणि आपला जो आपण प्रत्येक शेतकरी अनेक पद्धतीने खर्च करत असतो, वेगवेगळ्या पद्धतीने काय पाहिजे ते त्या पिकाला देत असतो, तर ते टाकलेली कुठल्याही प्रकारची जी दाणेदार वॉटर सोलेबल शेणखत, लेंडी खत, कोंबड खत ह्या कुठल्याही प्रकारच्या खतांचं विघटन होऊन ते आपटेक व्हावं असं वाटत असेल तर मला वैयक्तिक वाटतं की वापरा बायोऑर्गॅनिक कंटिन्यू करा. हो कारण 100% ह्याची प्रचिती कुठं दिसती हिथं, हो कारण ही झाडाची उंची किती त्या पूर्वावस्थेच्या 11 जून 2026चा जर फोटो जर पाहिला आणि व्हिडिओ पाहिला तर लक्षात येते ना. आज ह्याचं 17 ऑगस्ट 2026 ह्याचा फोटो आणि व्हिडिओ आज पाहिला किंवा दोन्ही एकाला एक असे जोडले आणि खाली तारखेचा उल्लेख वर तारखेचा उल्लेख वॉटरमार्क असतं त्या फोटोला, त्याचा जर बारकाईने अभ्यास केला तर कोणी बी म्हणणार आहे शेतकरी बी लाभाड आहे आणि हे मार्गदर्शक बी लाभाड आहेत. कारण आज तितक्या लेवलला आपलातून बदल आहे. बरोबर आहे नाही? कारण आज तुम्ही आता हात वर केला तर हाताच्या वर किती उंची आहे त्याची? लांब उंची 2 महिने 6 दिवसात. आणि अगोदरचं वय काय त्या व्हिडिओमध्ये उल्लेख असेल त्याचं म्हणजे तारीख वगैरे. म्हणजे तुम्ही हे जे मार्गदर्शन घेतलेलं आहे या वापरा बायोऑर्गॅनिकच्या मार्गदर्शनावर तुम्ही समाधानी? हे दिसतंयच की आपल्याला. आता त्यातलं अंतर बघा, पहिलं अंतर एवढं होतं, आता परत ते औषध लागू झाल्यानंतर हे जे पहिलं अंतर होतं ते एवढंच होतं. आता ह्या अंतरात बघा बदल किती झालाय, किती पेस प्रत्येक जागेवर प्रत्येक पाण्यात एक इतीचा अंतर आहे काय सुटलेलं. हा काय कमी एक इत आहे. हा मग इतकं जर अंतर हे पडत असेल तर मग आणखी काय पाहिजे वेगळं? बदल भरपूर झाले. आहे का नाही? मग तुम्ही जे आता हे मिळालेलं रिझल्ट आहे ह्याच्यावरती समाधानी आहे? हो समज. आणि हिथनं पुढं पण तुम्ही वापरा बायोऑर्गॅनिकचं मार्गदर्शन कंटिन्यू हो करणार? हो करणार. तर तुम्ही केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी जसं घडलं तशी माहिती दिली त्याबद्दल वापरा बायोऑर्गॅनिक आमच्या कंपनीकडून आपल्या करमाळच्या गजानन साळुंके सरांकडून जे तुम्हाला अगदी वेळेवरती येऊन लाभले ते आपले रामेश्वर घोगरे सर, करमाळा तालुका गाव कोर्टी ह्यांच्याकडून आणि आमच्या वापरा बायोऑर्गॅनिक कंपनीकडून तुमचं साहेब मनापासून खूप खूप धन्यवाद.